किचन मधील फक्त 3 ते 4 वस्तूंचा वापर करून आज मी तुमच्यासोबत एक खास असा उपाय शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचे केस अगदी मुळांपासून मजबूत होतील आणि त्यानंतर फक्त 7 दिवसांमध्येच केस गळती बंद होईल आणि अगदी तुमचे केस कमरेपर्यंत लांब होतील. हा उपाय मी स्वतः देखील ट्राय केलेला आहे आणि माझ्या केसांची लांबी देखील वाढलेली आहे. सोबतच मला केस गळतीची समस्या होती, तर ती देखील पूर्णपणे बंद झाली आहे. सोबतच माझे केस अगदी रेशमासारखे मऊ आणि मुलायम झालेत. तुम्हाला देखील असेच रिझल्ट पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यासोबतच मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो देखील नक्की करा. ज्या लोकांनी आपल्या या रेमेडीचा वापर केलाय त्यांची केस गळती पूर्णपणे बंद झाली आणि सोबतच केसांची वाढ देखील पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपली ही पॉवरफुल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे कलौंजीचा वापर करणार आहोत. तर कोणी कोणी याला नायजेला सीड्स असं देखील म्हणतं आणि बघा, याला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने बोललं जातं. तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात हे देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा, हे जी कलौंजी आहे ती आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करते आणि जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर तुम्ही एकदा गुगलवरती देखील याचे फायदे नक्कीच सर्च करू शकता. आता बघा, यामध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडंट असतात आणि सोबतच व्हिटॅमिन्स असतात, ज्यामुळे आपल्या केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. आणि याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचे असतील तर कलौंजी आपल्याला खूप जास्त प्रमाणात मदत करत असते. आता कलौंजीपासून होममेड डाय कसा बनवायचा याची सेपरेट रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिजिट करा, तुम्हाला तिथं भेटून जाईल. बघा, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढा कलौंजीचा वापर आज आपण आपल्या रेमेडीसाठी करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं एक जाड बुडाचं भांडं घ्यायचे आणि बघा, जर तुमच्याकडे लोखंडाचं भांडं असेल ना तर त्याचा वापर नक्की करा. कारण जेव्हा हा उपाय आपण लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवतो तेव्हा त्याचे आपल्याला दुप्पट फायदे मिळत असतात. साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी कलौंजी मी भांड्यामध्ये ऍड केलेली आहे आणि त्यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे, जो की मी माझ्या प्रत्येक रेमेडीमध्ये वापरत असते. कारण बघा, मेथीदाणा आपल्या केसांसाठी एखाद्या अमृतासारखं काम करतो. यामुळे आपली केस गळती तर बंद होतेच, त्यासोबतच जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल ना तर ती देखील कमी होण्यासाठी मदत करतं. आणि बघा, तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये आता बऱ्याच प्रोडक्टमध्ये मेथीदाण्यांचा वापर केला जातो. कोणी शॅम्पूमध्ये करतं, कोणी कंडिशनरमध्ये करतं, तर कुणी तेलामध्ये देखील मेथीदाण्यांचा वापर करत असतं. कारण मेथीदाण्यामध्ये प्रोटीन आणि सोबतच निकोटिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं आणि तुम्हाला माहीतच असेल की आपले केस हे कॅरोटीन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात आणि जर आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता निर्माण झाली तर आपल्याला केस गळतीची समस्या जाणवायला लागते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, तुम्हाला जेवढं प्रोटीनयुक्त खाता येईल तेवढं खाण्याचा प्रयत्न करा. आता बघा, साधारणतः 1 चमचा एवढी मेथीदाणा मी याच्यामध्ये ऍड केलाय आणि दोन्ही गोष्टी आपल्या केसांसाठी खरंच एखाद्या वरदानासारखं काम करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती अप्लाय करायची आहे. आता बघा, आपल्याला आणखी एक महत्त्वाचा असा घटक याच्यामध्ये वापरायचा आहे आणि ते म्हणजे रोजमेरी. मला बऱ्याच वेळा कमेंट येतात की ताई, रोजमेरी म्हणजे नक्की काय असतं? तर इथं तुम्ही बघू शकता, रोजमेरी काही अशा प्रकारे दिसत असते. तर इथे मी ड्राय रोजमेरीचा वापर करते. जर तुमच्याकडे रोजमेरीचं झाड वगैरे असेल ना तर तुम्ही फ्रेश अशा रोजमेरीचा वापर देखील नक्कीच करू शकता. आणि ही रोजमेरी तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिक शॉपमध्ये किंवा मग ऑनलाईन सहज मिळून जाईल. मी तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते, तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. आता बघा, रोजमेरी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये ॲलोवेरा म्हणजेच कोरफडीचा देखील वापर करायचा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपले केस अगदी ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि त्यासोबतच काही लोकांना स्प्लिट एंडची वगैरे समस्या जाणवत असते. तर त्यामुळे आपल्याला कोरफडीचा वापर या रेमेडीमध्ये करायचा आहे. कारण कोरफडीमुळे आपले केस अगदी नैसर्गिक पद्धतीने रेशमासारखे मऊ होण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच आपल्या केसांमध्ये एक मॉइश्चर लॉक होण्यासाठी देखील मदत होते. तुम्ही तर पाहिलेलंच असेल की जेव्हा आपण ॲलोवेरा जेल केसांवरती अप्लाय करतो तेव्हा केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होतात. फक्त तुम्हाला काय करायचं, या रेमेडीचा वापर मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुमच्या केसांवरती करायचा आहे. आणि बघा, आतापर्यंत ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी या रेमेडीमध्ये अगदी कंपल्सरी वापरायच्या आहेत. आणि आता मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा मग स्किप देखील करू शकता.
इथे मी साधारणतः 3 ते 4 एवढी जास्वंदाची पानं वापरलेली आहेत, कारण जास्वंदाच्या पानामुळे केस अगदी सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी मदत होते आणि सोबतच आपल्या केसांमध्ये एक नॅचरल पिगमेंट टिकण्यासाठी देखील मदत होत असते. त्यानंतर साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी मी इथं वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी नसेल तर तुम्ही पिण्यासाठी ज्या पाण्याचा वापर करता त्याच पाण्याचा वापर इथं करू शकता. पाणी ऍड केल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आता हे सगळं काही मिश्रण आपल्याला बॉईल होण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, गॅसवरती ठेवल्यानंतर स्टार्टिंगला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपलं पाणी उकळायला सुरुवात झाली तर त्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे किंवा मग लो ठेवायची आहे. कारण जेव्हा लो फ्लेमवरती आपण आपलं हे सिरम रेडी करतो तेव्हा त्याचे जे काही फायदे असतात ते आपल्या केसांसाठी खूप चांगल्या प्रकारे मिळत असतात. तर तुम्ही इथं बघू शकता आपलं सगळं काही पाणी उकळायला सुरुवात झालीये. आणि आता तुम्हाला एकच प्रश्न पडलेला असेल की हे सिरम रेडी होण्यासाठी नक्की किती टाइम लागतो आणि त्यासोबतच सिरम रेडी झाले हे कसं ओळखायचं. तर सगळं काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि बघा, त्यासोबतच जर तुम्ही तुमचं नाव सांगितलं तर अतिशय उत्तम, कारण मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि कोणाकोणाला हेल्प करत आहेत. तर बघा, आपलं हे सगळं काही सिरम रेडी होण्यासाठी आपल्याला साधारणतः 12 ते 15 मिनिटांचा टाइम लागतो. आणि सिरम रेडी झालंय हे कसं ओळखायचं. जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर ते अर्धा ग्लास जेव्हा होईल तेव्हा समजायचं की सिरम इथं रेडी झाले. त्यासोबतच आपल्या पाण्याचा कलर देखील इथे पूर्णपणे चेंज होतो. आणि आपल्या या रेमेडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वगैरे अजिबात वापर केलेला नाहीये. त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत. आणि त्यामुळे आपल्या या सिरमचा वापर तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांसाठी अगदी निर्धास्तपणे करू शकता. आणि मी स्वतः देखील याचा वापर करते. खूप छान असे रिझल्ट याचे मिळत असतात. इथं बघू शकता साधारणतः 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता हे सगळं काही सिरम जर तुम्हाला थंड करण्यासाठी ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा मग माझ्याप्रमाणे गरम असतानाच गाळून घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हे जर तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचं असेल तर पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं. कारण गरम गोष्टींचा वापर कधीच केसांवरती करायचा नाही. जर तुम्ही असं केलं तर तुमचे केस आणखी जास्त प्रमाणावरती फ्रीझी होतील, ड्राय होतील आणि तुम्हाला स्प्लिटेनची वगैरे समस्या देखील जाणवायला लागेल. त्यामुळे मी सांगितलेली प्रत्येक टिप आणि ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसारच आपल्या या रेमेडीचा वापर करायला सुरुवात करा. तुम्ही इथं बघू शकता आपलं आयुर्वेदिक असं सिरम रेडी झालंय आणि हे सिरम तुम्ही असं देखील लगेचच तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. याचा देखील खूप छान असा रिझल्ट आपल्या केसांवरती मिळत असतो. पण बघा, ज्या लोकांना केसांमध्ये ऑइली स्कॅल्पची समस्या आहे किंवा मग इचिंगची समस्या आहे आणि केसांमध्ये खूप जास्त प्रमाणावरती कोंडा होतो, तर त्या लोकांनी आपल्या या सिरम मध्ये साधारणतः 1 चिमूटभर एवढी तुरटी पावडर टाकायची आहे. आणि तुरटी पावडर किंवा मग तुरटीचा खडा एखाद्या किराणा स्टोअर मध्ये तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये मिळून जाईल. तुम्ही नक्की परचेस करा आणि या रेमेडीमध्ये वापरून बघा. असं केल्यामुळे तुमच्या स्कॅल्पशी संबंधित सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, तुरटी पावडर ऍड केल्याच्या नंतर आपलं सगळं काही सिरम अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचंय आणि त्यानंतर हे सिरम तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्लाय करायचंय. आता बघा, अप्लाय करण्याची योग्य पद्धत देखील मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओ इथे स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, हे अप्लाय कसं करायचं, तर तुम्ही हे सगळं काही सिरम एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करू शकता आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करू शकता. बघा, जर स्प्रे बॉटल नसेल तर काळजी करू नका. एखादा कॉटन बॉल घ्या किंवा मग हाताच्या साह्याने देखील तुम्ही सगळं काही सिरम तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 4 ते 5 मिनिटं तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचे आणि मसाज केल्यानंतर कमीत कमी 2 तास हे सिरम तुम्हाला केसांवरती असंच ठेवायचे. जर तुम्ही रात्री सिरम अप्लाय केलं आणि रात्रभर केसांवरती ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश केला तर आणखी छान असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा, हेअर वॉश करताना जास्त गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. पूर्णपणे थंड पाण्याने किंवा मग कोमट पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचंय. जर तुम्ही अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलचा वापर केला तर हे इझिली अप्लाय होतं आणि त्यासोबतच रिझल्ट देखील खूप छान भेटतो. मी तुम्हाला या बॉटलची लिंक प्रोव्हाइड करते, तुम्ही तिथून परचेस करू शकता. चला तर मग आठवड्यातून फक्त 2 वेळा तुम्ही देखील या सिरमचा वापर करून बघा आणि त्यानंतर 2 ते 3 महिन्यांमध्येच तुमच्या केसांच्या समस्या कमी होतील. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.